रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या आरोपीला परिणामांची जाणीव होती, तो पूर्णपणे नशेत नव्हता अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। तसंच त्याचा ब्लड रिपोर्ट अजून मिळालेला नाही, परंतु त्यावर पोलिसांची कारवाई अवलंबून नाही असंही त्यांनी सांगितलं। तसंच स्थानिक आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते हे तथ्य आहे असं सांगताना पोलीस मॅनेज झाल्याचा आरोपही अमितेश कुमार यांनी फेटाळून लावलाय। अवलंबन नाही है, हे केसची दिशाच डिफरंट आहे ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे। मध्ये मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे। या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर 1 जे या अशा प्रकारचे घटनांमध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता, जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे। आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही प्रकरण नव्हती। यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्यामुळे हे गुन्हा 304 चे घडू शकतो। वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का? ते पोलीस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड, इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट, यामध्ये कोणताही दोन मत नाही आहे। आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील, पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर रीत्याने होती, म्हणून त्यांचे वरून काही दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही। जे सुरुवातीचे काळात 304 का स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही सुविधा पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये आतापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबी मध्ये तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही। बरोबर आहे, यामध्ये 2 FIR दाखल करण्यात आलेली आहे। आता काही लोक 3 FIR पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता। बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8 चे सुमारास दाखल झाला होता ते 304 IPC चे दाखल झाला होता। ही आहे फर्स्ट FIR। आता त्या केसमध्ये 304 कलम 3 तासानंतर वाढवण्यात आला होता, जेणेकरून गंभीरता त्या केसची वाढली होती। ती अंदाजन 11 ते 12 चे सुमारास त्यामध्ये 304 लावण्यात आला होता। अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही 2 FIR आहे, ही एकच FIR आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.